मराठा म्हणून लग्न केलं पण निघाली मुस्लिम. लातूरच्या नवरीने मंगळवेढ्याच्या शेतकरी नवऱ्याला फसवलं. सध्याच्या काळात लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मराठवाड्यात लुटेरी दुल्हन गँग सक्रिय झाल्याचे चित्र आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात. मात्र मंगळवेढ्यातील एका तरुणाची लग्नाची हौसमौज अवघे काही तासच टिकली. कारण लग्नाच्या चौथ्या दिवशी नवरी नवऱ्याला लुटून पळण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तरुणाच्या प्रसंगवधानाने मोठा बनाव उघड झाला आहे. तरुणाशी लग्न करून त्याचे पैसे घेणाऱ्या लुटेरी दुल्हन गँगला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील एका शेतकरी तरुणाचे लवकर लग्न जमत नव्हते, म्हणून तो नवरीच्या शोधात होता. यावेळी एजंटने तरुणाला हेरले आणि उदगीर येथे एक मुलगी असून तिला पाहायला तिथे ये असं म्हणाला. यानंतर त्या एजंटने त्या व्यक्तीला मुलगी दाखवली. मुलगी पसंत पडल्यावर लग्नाचे ठरले. लातूर जवळील उदगीर येथील एका सुरेखा सूर्यवंशी या एजंटने 2,70,000 रुपये घेऊन तरुणाचे लग्न लावले. लग्नानंतर पहाटे या नवरदेवाच्या घराजवळ एक 4 चाकी गाडी येऊन थांबली. पहाटे 6 वाजता कोणालाही सांगता ही नवरी त्या गाडीत जाऊन बसली आणि गाडी निघूनही गेली. मात्र ही घटना शेजाऱ्याने पाहिल्यानंतर तातडीने या नवरदेवाला याची कल्पना दिली. त्यानंतर या गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवण्यात आली. आपण फसलो गेलेलो आहे याची जाणीव झाल्यावर नवरदेवाने गाडीसह थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गाडीतील मुलीची आई, मुलीची बहीण आणि भाऊ अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.